जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपरिषदेच्या विरोधी पक्षात असताना देखील शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक भूमिका घेणार असून चुकीच्या आणि नागरी विरोधी ठरावांना विरोध राहणार असल्याची भूमिका नंदुरबार नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी व्यक्त केली आहे। नंदुरबार नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाचे चारुदत्त कळवणकर यांची बिनविरोध झाली असून उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या नीता सतीश मराठे यांना 8 मते मिळाली आहे। मुळातच सत्ताधारी शिवसेनेची उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका होती, मात्र त्यासाठी त्यांच्याकडून कुठलाही संवाद हा भाजपा नेत्या अथवा माजी खासदार डॉक्टर हिना गावितांशी झाला नाही। त्यामुळे शिवसेनेकडून बिनविरोधाची अपेक्षा करणे हे सोयीस्कर राजकारण असल्यानेच संख्याबळ नसताना सुद्धा आम्ही विरोधक म्हणून लोकशाहीने दिलेल्या जनाधारावर निवडणूक लढवली। पालिकेत सुसंवादाचा पूल बांधला जावा यासाठी विरोधी पक्ष नेता म्हणून नगराध्यक्षासह उपनगराध्यक्ष आणि सर्व विरोधी स्वीकृत नगरसेवकांचा देखील सत्कार विरोधी भाजपाच्या नगरसेवकांच्या वतीने करण्यात आला। यापुढेही नंदुरबार नगरपरिषदेच्या सभागृहात शहराच्या सर्वांगीण हितासाठी विकासासाठी भाजपाचे नगरसेवक विरोधाला विरोध करणार नसून पारदर्शक आणि सकारात्मक विकास झाल्यास त्याच्या पाठीशी राहतील हाच संदेश आजच्या कृतीतून आम्ही व्यक्त केला आहे, अशी भूमिका नंदुरबार नगरपरिषदेतील भाजपाचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी व्यक्त केली आहे। भाजपाचे वरिष्ठ नेते चारुदत्त कळवणकर यांची डॉक्टर विजयकुमार गावित, डॉक्टर हिना गावित यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली निवड ही त्यांच्या कामाला न्याय देणारी असल्याचे देखील या निवडीतून दिसून येत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मी भावीचे आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो। तसेच आज झालेल्या उपनगराध्यक्ष निवडीत प्रथमेश श्री चौधरी यांची निवड झाल्याबद्दल आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षातर्फे हार्दिक अभिनंदन करतो। स्वीकृत नगरसेवकपदी मक्कू साहेब, गौरवांना आणि मंटूभाई व चारू कळवणकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो।